विविधचे विद्यार्थी आहेत आणि आज डॉक्टर दिनाने आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत तुम्हाला शुभेच्छा द्यायला. त्या तुम्ही स्वीकाराव्या आणि आम्हाला काही प्रश्न पडलेले आहेत त्याची तुम्ही उत्तर द्यावी अशा मी तुम्हाला विनंती. रामा क्या सगळे माझं नाव प्रणव पंकज केळकर. माझं नाव रिधिमा सचिन पवार. माझं नाव चंद्रभा निकट यादव. माझं नाव आरोग्य परेश भुजबळ. बिंदास विचारा, मला काही घाबरू नको कारण तुम्हाला जे मनात येते ते येते. आम्हाला सरांनी सांगितलं की तुम्ही आयुर्वेदाच्या डॉक्टर आहात, तर मग आयुर्वेदाच्या डॉक्टर होण्यासाठी कुठला कुठला अभ्यास करायला लागतो? आयुर्वेदाच्या डॉक्टर होण्यासाठी म्हणजे आपण आत्ताची जी पद्धत आहे ती 12वीचं सायन्स विषय घ्यायला लागतो. 12वी नंतर जसं सायन्स जे काही शालेय अभ्यास असेल त्याच्याच बघितला म्हणजे ते आता 50% किंवा 60%च्या पुढे आले आणि प्लस नीटची परीक्षा दिली जसं काही तुमचे डाऊट असेल त्याप्रमाणे मिळतं आपल्याला ऍडमिशन मिळतं. मग त्यासाठी जास्त अभ्यास सायन्सचाच करायला लागतो. तुम्हाला आयुर्वेदाचं डॉक्टर व्हावंसं का वाटलं? आधी पहिल्यांदा डॉक्टर व्हावंसं वाटायचं लहानपणापासून. आणि काही घरगुती लहानपणी असे प्रॉब्लेम असं म्हणता येणार नाही पण काही आजूबाजूला बघितलेलं त्यामुळे डॉक्टरच होती तेवढी इच्छा होती. आणि नंतर जेव्हा आयुर्वेदिक कॉलेजमध्ये गेले तेव्हा जाणवलं की आयुर्वेदाची खूप म्हणजे मला बरं झालं की आयुर्वेदाच मिळालं. हे कॉलेजमध्ये गेल्यावर प्रत्यक्ष आयुर्वेदाचा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की आयुर्वेदच आपल्याला मिळालं जास्त भाग्य आपलं. तुमचं शिक्षण कोणत्या शाळेमध्ये झालं? माझं शिक्षण सातारा कन्या शाळेत झालं, सातारची होती. आणि मग तिथेच 12वी पर्यंत झाल्यानंतर मग कोल्हापूरला गंगा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये झालं आणि नंतर मला आयुर्वेदिक करायचं होतं. आणि मेडिकल कॉलेजमध्ये ॲलोपॅथी जास्त शिकवली जाते. आणि फर्स्ट इयर पासून मला सगळे आयुर्वेदाचे विषय मिळाले किंवा मला जे गुरु लाभले त्यांचं इतकं सुंदर आयुर्वेद होते की मी ठरवलेलं तेव्हाच पाहिजे होत ना झाल्याच आणि पुण्याला वैद्य विलास नावाला आले सर पुण्याला. त्यांच्याकडे गुरुकुल तुम्ही कसं गुरुकुल पद्धतीने तसं माझं भाग्य की गुरुकुल पद्धतीने मला आयुर्वेद शिकायला मिळालं. आणि एक लहान परंपरा म्हणून आयुर्वेदात भरपूर परंपरा आहे. तर मी फर्स्ट इयरला जेव्हा गेले तेव्हा मला ज्या मॅडमनी प्रेरणा दिली त्या पण नाना वैद्यांचे विद्यार्थी असल्यामुळे मला पूर्ण शिकल्यापासून त्या परंपरेत शिकायला मिळाल्या. आयुर्वेदाच्या नाना परंपरा म्हणून. तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला असं नाही वाटलं की मोठ्या दवाखाना नाही कधीच नाही वाटलं कारण मोठ्या दवाखान्याच्यापेक्षा जो रुग्ण येतो त्याला मी स्वतःची त्याला बरं करावं अशी मला पहिल्यापासून कदाचित ते मला जरी पहिल्यापासून त्या मनोवृत्तीच्या मिळाल्यामुळे तीच मनोवृत्ती झाली की मोठेपणापेक्षा तो पैशांना बरं वाटावं आणि मोठेपणाचं बघते पैशांनी कधी पूर्ण मोकळं होऊ शकत नाही. जिथे मी आतापर्यंत तर मला 20 वर्ष झाली प्रॅक्टिस करून. आतापर्यंत आधी जेव्हा मी जिथे शिकत होते किंवा आजूबाजूचे बघता जिथे मोठेपण असं की सगळ्या पैशांनी व्यक्त नाही होऊ शकत. आणि आपल्या आयुर्वेदिक जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो तेव्हा तो रुग्ण जेवढा मोकळा होईल तेवढे चिकित्सा करताना खूप छान आहे म्हणजे आपल्याला उत्तर मिळत जातात. पण आयुर्वेदिक सिम्टोमॅटिक म्हणजे डोकं दुखतंय म्हणून डोकेदुखीची गोळी अशी आयुर्वेदाची पद्धत नाहीये. मग डोके दुखतंय तर कुठल्या आपण डिटेल आयुर्वेदिक खूप कुठल्या प्रमाणात चिकित्सा करतो. कुठले म्हणजे आता तुम्हाला माहित असलं तर 2 दिवशी आपलं शरीर कशापासून बनलंय त्यामुळे प्रत्येक रुग्णाचं डोकं दुखण्याचं कारण वेगळं असेल, चिकित्सा वेगळी असेल. त्यामुळे जितकं काहीतरी व्यक्त होतं जेवढा मोकळा होईल प्रत्येक लक्षण बारकाईने समजेल तेवढं आम्हाला बरं पडतं. त्यामुळे असं आपलं पाहिजे कुठल्याही म्हणतो बाह्य ह्याच्यापेक्षा त्या व्यक्तीचं कनेक्शन मला शिकाय आयुर्वेद काय म्हणतं की फक्त तुमचे शरीर नाही शरीर इंद्रिय सत्व आत्मा संयोगधारी जीव होतं. मग माझी सर असं सांगायचं की आपल्याला फक्त देवाचं
फिजिकल म्हणजे तुम्हाला जे शब्द कळणार नाहीत ते मला विचारू शकता ना. फक्त शरीराची चिकित्सा करायची नाहीये सर, कायम डोक्यात ठेवायचे की या सगळ्या चारींचा आपलं ट्रीटमेंट केला तर त्या पूर्ण रुग्णाला पूर्ण उत्कर्ष म्हणजे पूर्ण शांती मिळणार, पूर्ण बरा होणार आहे. तुम्ही फक्त शरीराचं केलं मग त्याच्या इकडचे चारी बाजू बघितले तर तो तुमची अपूर्ण ट्रीटमेंट झाली. ते इतकं डोक्यात ठेसलेलं की या सगळ्यांचा विचार करण्यासाठी ती अभ्यास फर्स्ट इयर पासून सुरू झालेला. त्यामुळे जास्तीत जास्त कनेक्शन म्हणजे काय म्हणतो ना आपण ते संवेदना म्हणजे काय म्हणतात ते समवेदना. माझे यातलं काहीच नाही. सर सांगायचे की समोरच्याची तुम्हाला एकरूप होता आला पाहिजे, त्याची समवेदना जाणली पाहिजे, त्याच्यावर जाऊन त्याला नक्की काय म्हणायचं. पण सगळ्याच पैशांना नाही सांगतात त्याला नेमकं काय होतं. त्यामुळे ते जाणण्यासाठी भरपूर स्किल आहे आयुर्वेदामध्ये. नाडी परीक्षा आहे, अष्टविध परीक्षा आहे. फक्त आता प्रश्न विचारून नाही चालत. भरपूर अष्टविध परीक्षाचं डिटेल आहे, ते सगळं नाही सांगत. पण एवढ्या पद्धतीने विचारलं तर तुम्हाला सगळं निदान होणार आहे. अशा पद्धतीला हे केल्यामुळे इकडे आजूबाजूकडे माझं कधी लक्षात गेलं नाही की भरपूर असं छान छोटी असावी, मोठं काही असावं. मला रुग्ण पाहण्याची काळजी असं मला पहिल्यापासून वाटत गेलं. मग लोकांना कसं कळतं की ते पब्लिसिटी कधी मला असं भाग्यानं वाटतं की मी कधी कुठली म्हणजे आता मला 17-18 वर्ष झाली कधी जाहिरात करायला लागली नाही. उलट माझी वेळ मी अशी सीमित ठेवत गेले की म्हणजे ते मला कळतं की माझं पहिलं आहे म्हणजे काही असं सगळी आता आम्हाला यायचे असेल म्हणून लोकच येत राहतात. मला कुठली जाहिरात करायला लागली नाही कारण माऊथ पब्लिसिटी असं मला माझे सर म्हणायचे की कुठली जाहिरात देण्यापेक्षा एका रुग्णाला बरं करणं ही जाहिरात आहे. एक रुग्ण तुझं बरं झालं आणि ते दुसऱ्या रुग्णाला सांगेल ही खरी आपली हे आहे. आणि जाहिरात करण्यापेक्षा जास्तीत जास्त तिथं अभ्यास हेच आपल्या त्याच्यात म्हणजे त्याच्या दवाखान्यात चांगल्या सुरू राहण्याचं गमत आहे. आपला अभ्यास मग पब्लिसिटी नाही देतो. मग पब्लिसिटी म्हणजे आता एखादी रुग्ण आला आणि मला समजा युरिनरी स्टोन पडले असं एखादा पेशंट आला आणि तो त्याच्या आजूबाजूला माहीत असतं की आजूबाजूला आपल्या म्हणजे खूप छोटी छोटी गावं आहेत. त्यामुळे एका गावातल्या एका पेशंटला बरं वाटलं की तो सगळ्यांना सांगतो. मग ते अशी 2-3 गावं आहेत की त्या आता समजा म्हणजे ते युरिनरी स्टोन असं ते अगदी 2-3 गावं येतात. असे जे जे काही ठराविक डिसीज आहेत ते प्रत्येक गावाप्रमाणे अख्खं गाव येतं. म्हणजे माउथ पब्लिसिटी म्हणजे एकाने दुसऱ्याला सांगितल्यामुळे त्याचा होणारा परिणाम. असं म्हणतात की बाकीच्या पॅटर्नपेक्षा आयुर्वेदिक हे चांगलं ते कारण काय आहे? सगळ्यासाठी चांगल्या टक्कर फक्त आयुर्वेदाला जास्त महत्व दिलं. कारण काय की आयुर्वेद समोर उत्तर असता मगाशी म्हणजे लक्षण डोकं दुखलं तर फक्त डोकं दुखणं थांबण्याची गोळ्या दिली जात नाही. तर पूर्ण मुळापासून मूळ काय आहे की कशामुळे डोकं दुखलं काय झालं हे शोधून मुळापासून दूर केलं जातं आयुर्वेदामध्ये. त्यामुळे आयुर्वेदाकडे लोकांचं कळ जे कुणाचं असतं की मला मुळापासून बरं व्हायचं ती लोक आयुर्वेदाकडे येतात. मला लगेच बरं हवं ते ॲलोपॅथीकडे जातात. पण असंही नाहीये की आयुर्वेदात लगेच बरं वाटत नाही. जर योग्य निदान दिले तर आयुर्वेदात लगेचही बरं वाटत असतं. ते तुमच्या मनोवृत्तीवर असतं तर कुठल्या जातीकडे जाणार आहे. फक्त आता खूप ठेवलंय की आयुर्वेदाकडे येत आहेत समोर हेच कारण. तुम्हाला शिक्षण देताना तुम्हाला कोणते अनुभव आले? आयुर्वेदाच्या खूप असे चांगले की आयुर्वेद म्हणजे हे फक्त शरीरशास्त्र नाहीये, त्याची जोड पूर्ण तुम्ही समाजाची नाळ आहे. कारण आयुर्वेद फक्त डॉक्टरांचे मी अनुभव म्हणजे बघत टिकता बघत गेले. आयुर्वेद डॉक्टरांनी नाही ऍक्च्युअली नाही वर्णन करत. तळागाळातल्या माणसी काकू घरगुती जे करतात त्यांना माहिती आहे त्यामुळे तो जिवंत राहिला. त्यामुळे आयुर्वेदाचं कधीही नष्ट होणार नाही हे एक कळलं. आणि माझे जे काही गुरु आहेत ते असं सांगायचे की आत्ताचे जे काही ॲलोपॅथीमध्ये शास्त्र आहेत ते शास्त्र अजून घडत आहेत.
म्हणजे हा शरीराला आत्ता ह्याच्यासाठी हे औषध आहे. 10 वर्षांनी ते औषध चांगलं नाही हे कळतं. पण आपली 5-6 हजार वर्षापूर्वीची परंपरा आहे की ते लोकांनी प्रूव्ह केले की या औषधाने हे बरं वाटणार आहे. म्हणजे प्रत्येकचं प्रॅक्टिकली म्हणतो ना तसं ते सिद्ध झालेलं शास्त्र आहे आयुर्वेदिक. आयुर्वेदिक सिद्ध झालेलं शास्त्र असल्यामुळे आपल्याला फक्त ते अजून अजून करायचं. मला नवीन काही करायचं नाहीये. मला भरपूर आता म्हणतो ना समुद्र आहे. भरपूर प्रॅक्टिकली सिद्ध झालेली अशी तत्व आहेत ती आहेत. त्यातलं मला फक्त एखादं उचलून त्याच्यावर काम करायचंय. ते सुरू झालेले शास्त्र आहे. असं मॅडम सांगायचे ते. आणि ते पुस्तकात वाचलं ना ते जेव्हा मी प्रत्यक्ष करायला लागले तेव्हा मला ते करता म्हणजे अगदी सोप्या सोप्या गोष्टी खोकला असं म्हटलं तर आम्हाला शिकवलेले श्लोक होता अति व्यायाम होता हा पाच वर चरबीची आहे असं कुठेतरी होतं. आणि मग जेव्हा खोकल्याचे काही पेशंट आले भरपूर औषधं घेऊन झाले ॲलोपॅथी झाली सगळी झाली पण कशाला बरं वाटत नाही. पण जेव्हा मी त्या मुलाला विचारलं म्हणजे याची 4-5 उदाहरणं देते. जिमला जातो खूप जिम करतो मी खूप हे करतो मग तो अति व्यायाम होता हा करतो. हा पहिला श्लोक मिळाला मला ना त्याचं. मी शाळेत म्हणजे कॉलेजमध्ये शिकलेलं त्याचं उदाहरण जेव्हा प्रत्यक्ष दिसतं आणि आईने चित्ररूपाने सांगितलं जेव्हा इतका आनंद होतो की अरे ही चित्र या पेशंटला लागू पडलंय. मग हे चित्रणाचा अनुभव आता जास्त पेशंटमधून येतो. आणि सर सांगायचं तसं पुस्तक म्हणजे माझ्याकडे येणारा रुग्ण आहे म्हणजे मी जेव्हा एमडी करायचं का नाही ठरलं तर सर म्हणाल तू एमडी करू नको कारण तुझं येणारं एपिक स्पेशल हे एमडीचं एक पुस्तक आहे. आणि त्यांचं माझी शब्द असल्यामुळे की आता कळते की एक जेव्हा रुग्ण येतो आपल्याला सगळं सांगतो त्याचा अभ्यास करताना पूर्ण आपल्याला सगळं कळत जातं. म्हणजे फक्त त्याच्या शरीरशास्त्र कळत नाही आपल्याला पूर्ण शरीर त्याची सगळी त्याचं मन कसं आहे असं सगळं कळत आपण प्रमाणे ती सूत्र आता आपल्याला कळतात. म्हणजे पेशंट हे जास्त मला काय अनुभव देणारं पुस्तक असं वाटतं त्याच्या जेव्हा प्रॅक्टिस करताना ते जास्त महत्वाचं रुग्ण आहे माझ्यासाठी. कारण तो जेवढा मला सांगतो तो मला पुस्तकांनी सांगितलं तो मला दाखवून देतो. जसं मला निदान झालं की ह्याला हे द्यायचं औषध परत तोच रुग्ण दाखवणार आहे ना रिझल्ट. म्हणजे तुम्ही आता केमिकल रिएक्शन केले पाणी तयार केलं तसं आम्हाला पेशंटला मी तपासला त्याला औषध दिलं आणि ते बरोबर झालं. म्हणजे जे डोक्यात असतं आपल्या हे कारण झालं हे दोष नीट केला याचे कारण म्हणजे अत्यंत पेशंट हा इतका चांगला असतो की तुम्हाला लगेच रिझल्ट दाखवतो. काही जे काय म्हणतात ना आत्ताच्या याच्यामध्ये दोन रक्त लागते याच्यासाठी नाहीये मला पेशंटच्या चांगल्यातून मी काय केल्याचे कळतं. त्यामुळे आपलं नॉलेज बरोबर काम चेक करण्याचं खूप चांगलं उदाहरण प्रत्यक्ष असतं असं मला जे काही शाळा कॉलेजमध्ये शिकताना कळलं त्याच्यात प्रॅक्टिकलमध्ये प्रॅक्टिस करताना कळतं. नॉर्मल डॉक्टर असे मेडिसिन्स गोळ्या वगैरे देतात ना मग असे आयुर्वेदिक डॉक्टर्स काय देतात. आयुर्वेदिक डॉक्टर्स पण आपण गोळ्या पातळ सगळं द्यायला लागतात पूर्ण पण असतं. कारण का आयुर्वेदातच म्हटलंय की त्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही बदलायला हवं. मूळ औषधं तीच आहेत म्हणजे पिंपे ही सगळी तीच आहेत पण आपण त्यांना टॅबलेट खाऊ कारण लोक पूर्ण घ्यायला कंटाळतात त्यामुळे ती टॅबलेट खाऊन म्हणून अशी आली. आता आयुर्वेद पण टॅबलेट आणि सायराप किंवा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आलेले राहील सगळ्या पद्धती. कारण ही पण एक शाखाच आहे ना आयुर्वेदाची औषध आहेत की तुम्ही लोकांनी जास्तीत जास्त घेतली पाहिजे किंवा ती आत्ताच्या रूपात बदलता आली पाहिजे. काही जे वैद्य असतात ते काही प्रॅक्टिस करतात काही औषधी निर्माण करतात काही असं वेगवेगळे रूप देतात. त्यामुळे आता सगळ्या जे ॲलोपॅथी ज्या रूपात देते त्या सगळ्या म्हणजे काही कंपन्या इंजेक्शन पण तयार करतात आता की ह्या औषध आहे ते जर समजा तुम्ही सिलेक्टून दिले तर याचे इंजेक्शन पण करतात. त्यामुळे असं काही नाही सगळ्या रूपात आयुर्वेदिक औषधं देता येतात. तुम्हाला एखादा पेशंट मधून एखादा चांगला अनुभव आलेला असे भरपूर आले त्यातले म्हणजे मला डोकेदुखीचे चांगले कळतात कारण लोक म्हणजे एक अनुभव असतो मला की जी काही रेडी होती की भरपूर वर्ष डोकेदुखी थांबण्यासाठी औषधं घेतली सिटी स्कॅन केलेला वेदनासमोर गोळी घेतली की फक्त तात्पुरतं बरं वाटायचं. त्यामुळे ते खूप असे अस्वस्थ झालेली ती जे वाईट झाले तेव्हा आयुर्वेदाचे जे बलस्थान आहे नाडी परीक्षा
तेव्हा सगळ्यांचं साधारण म्हणणं असतं की डोकं दुखते म्हणजे एकतर सर्दीसाठी किंवा एकतर पित्तामुळे. पण जेव्हा तिची नाडी बघितली तेव्हा वाताची नाडी मिळाली आणि मग ती वाताची चिकित्सा केली त्यामुळे तिचं डोकं 15 दिवसात थांबलं आणि आतापर्यंत दुखलं नाहीये. म्हणजे त्यामुळे मला वाटतं की नाडी परीक्षेची आपल्याला पेशंटला नाही सांगता येत ना सगळं मला असं होतं तेव्हा आपल्याला नाडी परीक्षेमुळे खूप छान कळू शकतो की नक्की त्या पेशंटला काय झालं. आणि ती पण माझ्या गुरुंची असं म्हणतो आशीर्वाद की नाडी परीक्षा शिकण्याची इच्छा होणार आणि त्या पद्धतीत हे करता येणं हे भाग्यामुळे मला आयुर्वेदातल्या नाडी परीक्षेमुळे मला मिळालेला आनंद आहे. आणि खूप आनंद जे आहेत ना त्या नाडी परीक्षेमुळे जास्त मिळाले कारण वेगळेपण आहे ते नाडी परीक्षेमुळे कळतं. आणि अजून सगळ्यात जास्त मी अतिशय हे पण मला आनंद होतो इथे जे पेशंट येतात ना त्यातले भरपूर बाळ होण्यासाठी जास्त इथे पेशंट येतात आणि मग असे जेव्हा पेशंटच्या चेहऱ्यावर आनंद मिळतो तेव्हा मला कसं कल्चरीचं काही नाही वाटत. त्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद एवढा असतो ना की मात्र म्हणून ठेवला ह्या एका आईला बाळ झाले आता माझी व्यक्ती झाली तरी वाटते असं वाटते पूर्ण केली तरी वाटते एवढं छान वाटतं मला अनुभव खूप छान शिकवतात. त्यांच्या गुरुचं नाव काय? पहिल्या देसाई मॅडम म्हणून मग नंतर चंद्रकांत कुलकर्णी सर त्यांनी मला सगळं काही शिकवलं आणि नंतर वैद्य विलास नामन सर आणि सगळी पुस्तकं एक आयुर्वेदाची नुसती आयुर्वेदाची नंतर आध्यात्मिक पण पुस्तकं आयुर्वेद शिकवतात. उपनिषदात पण आयुर्वेद खूप आलेलं आहे सगळ्या वेदात आयुर्वेद आलेलं आहे त्यामुळे पुस्तक बघतो. आणि सगळ्यात मोठे गुरु माझे रुग्ण पण आहेत कितीतरी रुग्ण माझे गुरु करतात मनात जे आहे तुम्ही इथे एकट्याने राहता की नाही. आता सध्या मी आणि माझी आई राहतात पण आधी माझी 2 मुलं माझे सासरे सासूबाई होत्या. आता आम्ही दोघेच राहतो. मुलं शिक्षणासाठी बाहेर आहेत. तुम्ही आधी सांगितलं आम्हाला की तुम्ही तुमचं सगळं आयुर्वेदाचं वगैरे शिक्षण पुण्याला केलं म्हणजे तुम्ही सगळं कसं लग्न झाल्यानंतर तुमच्या मुलांचं कोणतं शिक्षण फार ग्रेट आहे ना त्याचं मेकॅनिकल इंजिनियर झालं आणि तो इन्फोसिस मध्ये होता पण त्याला असं वाटतं की तिथे आपलं नाव नाहीये म्हणून तो MBA करतो. तर फर्स्ट इयर झालं सेकंड इयरला आहे आणि धाकटा सीओ तो इथे युनायटेडलाच बघून होती. युनायटेड शाळा खूप मला आवडते आणि नंतर मग तो मेकॅनिकल इंजिनियर झाला पण ते गेट परीक्षा दिली हे आहे ना आपलं इस्रोचं कॉलेज आहे तिरुवनंतपुरमला तिथे अवकाश संशोधन या विषयात त्याने एमटेक केलं आणि आता उपग्रह व्यवस्थापन असं अंडर मध्ये तो विदंतरा कंपनी बँगलोरला आहे. संपले. आणि म्हणजे तुम्ही काहीही करा म्हणजे वैद्यकीय करा काही करा फक्त मनातच हे करा. आणि मी शाळेचे दिवस परत येत नाही म्हणजे मला ते होते पण मला सगळ्या कुठले क्षण आवडतात तर माझ्या कन्याशाळेतले त्यातले शाळेतले क्षण खूप आवडतात कारण तेव्हा जास्त शिकायला मिळतं. तेव्हा आता मला मुलात शिका खूप म्हणतात ना मनापासून शिका. आणि सगळ्यात म्हणजे आता म्हणजे एक डॉक्टर म्हणून सांगते तुमचं आत्ताचं वय आहे ना ते आरोग्य मिळवायचं तर बँक बॅलन्स आई बाबा ठेवतात ना तसं आत्ता तुम्हीच ठेवायचं आई बाबा नाही ठेवू शकत. आता तुमच्या आरोग्यासाठी तुमचं शारीरिक क्षमता मानसिक क्षमता वाढवण्यासाठी म्हणजे योगासनं कारण आपल्या भारताची ते अमूल्य देणगी जी पेक्षा योगासनं कंपल्सरी करा थोडी ध्यान धारणा करा कारण त्याने कॉन्सन्ट्रेशन होतं. ध्यानाने फक्त तुम्हाला 2 तास लागत असेल तर जी व्यक्ती ध्यान करते मेडिटेशन करते तिला 15 मिनिटात ते कळतं आणि जे आपल्याला होतं ते स्मृतीत उतरतं. जे आपल्याला तुम्हाला कळलंच नाही त्याची कधीही स्मृती बनत नाही. ती स्मृती 5 मिनिटाची असते. पूर्ण कळलेला विषय स्मृतीमध्ये जातो असं आयुर्वेदामध्ये सांगितलं की जर तुम्हाला ती गोष्ट समजली 100% समजली तर तुम्हाला दुसरं काही करायला लागत नाही.
पुढची त्याची स्टेप येणार आहे मग स्मूथली ती तुमची पक्की होऊन जाते. त्यामुळे योगासन आणि चांगला आहार, कारण आयुर्वेद असं सांगतं की ज्याचं शरीर चांगलं आहे तो पुढे त्याचं बुद्धी हे आणि हे सगळं चांगलं आहे. तुम्ही तर गुरुकुलचे आहात, म्हणजे पंचकोशाची चांगली माहिती आहे. त्यामुळे अन्नमय कोश चांगला नसेल तर पुढचे कोश चांगले होऊ शकत नाही. त्यामुळे अन्नमय कोशाची जी काही विद्यार्थी व्यवस्थित राहतात या 10वीपर्यंतचा फायदा आहे तर खानपान सगळं मिळताना. आणि ते तुम्हाला आता फक्त बीज आहे, ते तुम्हाला पुढे हे करणार. तर बीज जेवढं स्ट्रॉंग बनवाल तेवढं पुढचं आयुष्य चांगलं असेल. त्यामुळे भरपूर आरोग्य कमवा असतात. अभ्यास शाळेतल्या शाळेतच होतो, काही घरी करायला लागत नाही जर तुम्ही पूर्ण एकाग्रतेने ऐकलं. आता तुमचं 10वीपर्यंत फक्त आरोग्य मिळवायचं एवढंच हे करायचं. चांगल्या केसांचं उदाहरण घ्यायचं. 1 वर्ष सोडून फक्त त्यांनी आरोग्य मिळालं, आंब्याचं पहिलं आरोग्य मिळवलं आणि मग काम केलं. तसं तुम्ही पहिल्यांदी आरोग्य मिळवा आता 10वीपर्यंत आणि मग पुढचं सगळं क्षेत्र निवडा. Amazing.